बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुणे दौरा केला। पुण्यात पीएम मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच पूर्ण झालेल्या 2 मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं बांधलेली 1280 घरं तसंच पुणे महापालिकेनं बांधलेली 2650 घरांचं लोकार्पण मोदींनी केलं। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400हून अधिक घरांची पायाभरणीही मोदींच्या हस्ते झाली। आता पुणेकरांना आणखी एक भेट मिळणार आहे। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लवासात पंतप्रधान मोदींचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल आणि याची उंची जवळपास 190 ते 200 मीटर असेल अशी माहिती मिळते। डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे। 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्रायल, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेचे राजदूताचा सहभाग असेल अशी माहिती मिळते। हा पुतळा पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि देशात अखंड एकात्मतेसाठी होत असलेल्या प्रयत्नांना समर्पित असेल असं सांगितलं जात आहे। नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलनं डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला लवासा स्मार्ट सिटीसाठी संकल्प योजना मंजूर केली आहे। त्यामुळे आता पीएम मोदींच्या पुतळ्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता आहे। डीपीआयएलचे अध्यक्ष अजय हरिनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार लवासात जिथं पीएम मोदींचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे त्या ठिकाणी भारताचा वारसा आणि नवीन भारताच्या आकांक्षा दर्शवणारं एक संग्रहालय, एक स्मारक उद्यान, मनोरंजन केंद्र आणि एक प्रदर्शन हॉल निर्माण करण्यात येईल। प्रदर्शन हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि कर्तृत्वाची झलक पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लवासामधील हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे। महात्मा गांधींसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडेंविरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळते। संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झालेत। संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे। संभाजी भिडेंविरोधात विधानसभा विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी होतीये। काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे अशी मागणी केली आहे। संभाजी भिडे बोगस माणूस आहे। अनेक ठिकाणी जाऊन राज्यातील समाजसेवक आणि देवदेवतांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय। तसंच खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो आणि हा माणूस मोकाट फिरतोय। भिडे मुक्तपणे वावरतोय, त्याला पोलीस संरक्षण दिलं गेलंय। ज्या अर्थी सरकार कुठलीही कारवाई करत नाही त्यामागं पोलिसांचं संरक्षण त्याला मिळालेलं आहे। या माणसाला एवढं संरक्षण कसं मिळतं? निवडणुकीला फायदा करून घेण्यासाठी हे उद्योग सुरू नाहीत ना, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला। पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। भिडे यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचं फडणवीस म्हणाले। काँग्रेसच्या नेत्यांनी भिडे यांच्या विधानावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावला। फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला। त्यातील गुरुजी या शब्दाला विरोधकांनी आक्षेप घेताच फडणवीस यांनी उलटा सवाल केला। संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला। तसंच भिडे गुरुजींनी महापुरुषांचा अवमान केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात येतेय। त्यानुसारच वीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या नियतकालिकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला। मी स्थगन प्रस्ताव दिला होता, भिडे नावावर चर्चा करण्याची मागणी केली होती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तुम्ही त्या दिवशीही स्थगन प्रस्ताव आणला होता, मी तुम्हाला थोडक्यात म्हणणं मांडण्याची संधी दिली होती। शुक्रवारी बोलल्यानंतर परत त्याच मुद्द्यावर बोलण्याची गरज नाही असं सांगितलं। नाना पटोले यांनी नियम 23 वर सूचना दिली आहे, त्यावर मी निर्णय देतो, निर्णय दिल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज नाही असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर निवेदन करणार असल्याचं सांगितलं। मी निवेदन करतो। संभाजी भिडे यांनी अमरावती इथं भाषण केलं होतं, त्यात त्यांनी आपल्या सहकार्याला पुस्तक वाचायला लावलं आणि त्यावर कमेंट करायला लावले। 2 पुस्तकं डॉक्टर SK नारायणचार्य आणि घोष यांची आहेत, ते काँग्रेसचे नेते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यांनी आपल्या सहकार्यामार्फत उद्धृत केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। विविध मुद्द्यांवर संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरू आहे। लोकसभेत मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापलेत। आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी बिर्ला संसद भवनात असूनही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले नाहीत। पक्ष आणि विरोधी पक्षातील सदस्यांवर नाराजी व्यक्त करत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आपला निर्णय सांगितला। सभागृहात शिस्तीचं पालन होत नाही तोपर्यंत आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचं ओम बिर्ला यांनी सांगितलं।
सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सभागृहांची मर्यादा राखणं ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची वागणूक सभागृहाच्या परंपरांच्या विरोधात आहे. मंगळवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच सभापतींच्या खुर्चीकडे पत्रकही फेकली. विरोधी खासदारांनी मंगळवारी ज्या प्रकारे गोंधळ घातला त्यामुळे सभापती ओम बिर्ला चांगलेच संतापलेत. मंगळवारी दिल्ली सेवा विधेयकादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज चालू शकत नाही. ओम बिर्ला बुधवारी लोकसभेतही गेले नाहीत. विविध राजकीय पक्षांना कडक इशारा देताना ते म्हणाले, तुम्ही सभागृह सुरळीत चालू दिल्याशिवाय मी आज जाणार नाही. हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांच्या तपास, निदान आणि उपचारासाठी राज्यात 9 ठिकाणी केंद्र असून येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य उमा खापरे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. प्राध्यापक डॉक्टर सावंत म्हणाले की या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याच्या फॅक्टर 8 आणि 9 ची कमतरता असते, त्यामुळे अतिरक्तस्राव होतो. स्त्रिया या हिमोफिलिया आजाराच्या वाहक असतात तर पुरुषांना याची लक्षणं दिसून येतात. अशा रुग्णांना शिरेद्वारे फॅक्टर देण्यात येतात. राज्यात सध्या जिल्हा रुग्णालय ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर आणि डागा स्थिर रुग्णालय नागपूर, केईएम रुग्णालय मुंबई आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय पुणे इथं या आजारावर मोफत उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डे केअर सेंटरमध्ये एकूण 5,962 रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत विभागामार्फत 9 केंद्रांना हिमोफिलिया फॅक्टरचा पुरवठा करण्यात येतो. या फॅक्टर्सच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून सन 2022-23 मध्ये 27 कोटी इतका निधी प्राप्त झाला, तर 2023-24 मध्ये 55 कोटी रुपये इतका निधी मंजूर असून त्याची खरेदी प्रक्रिया राज्यस्तरावर सुरू आहे. येत्या काळात सर्व जिल्ह्यात डे केअर केंद्र सुरू करून औषध पुरवठा करण्यात येणार असल्याचं मंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत यांनी सांगितलं. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजनेवरून राजकीय घमासान सुरू आहे. कागल तालुक्यातून राजकारण्यांसह शेतकऱ्यांमधून या योजनेला प्रचंड विरोध केलाय. दुसरीकडे इचलकरंजीमधील राजकारणी सुद्धा आता एकत्र आलेत, त्यामुळे चांगला स्पेस निर्माण झालाय. या सर्व पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक बोलावून तोडगा काढण्याची ग्वाही दिली. खासदार मंडलिक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत योजनेची माहिती दिली. सुळकुडमधून योजना राबवण्यापेक्षा वारणा प्रकल्पातून चांगले आणि जवळचे पाणी मिळू शकते, यासाठी सुळकुडमधून योजना होऊ नये अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान कागलमधील नेत्यांनी पाण्याला कडाडून विरोध केल्यानंतर इचलकरंजीमध्ये संतप्त भावना उमटल्यात. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, पाकिस्तानमध्ये नाही. त्यामुळे दूधगंगा नदीतील सुळकुड नळपाणी योजनेला स्थगिती न देता ती तात्काळ राबवली पाहिजे. शासनानं मंजूर केलेल्या या योजनेसाठी पुन्हा शासनाकडून मार्गदर्शन करण्याची गरज का, असा सवाल इचलकरंजीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि इचलकरंजी वासियांनी विचारलाय. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आल्यानंतर कागलमधील नेत्यांच्या भूमिकेला विरोध करण्यात आला. दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी मिळालंच पाहिजे या मागणीसाठी इचलकरंजीमधील नेते मंडळी सुद्धा एकवटले आहेत. दोन्ही बाजू समजावून घेऊन शासनाला कळवलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नितीन चंद्रकांत देसाई हे नाव समोर आलं की डोळ्यासमोर मोठमोठे सेट, ऐतिहासिक दाखले देणाऱ्या वास्तू उभ्या राहतात. नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वानं सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या अचानक अशा जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. कर्जतच्या एनडी स्टुडिओत त्यांनी आपला आयुष्याचा शेवट केला. त्यांच्या जाण्याची बातमी सर्वदूर पसरल्यानंतर सिनेसृष्टी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नितीन देसाई यांनी अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पोलीस तपासात हळूहळू या बाबी उघड होतील. तत्पूर्वी त्यांच्या जवळच्या मित्रांकडून याबाबत काही माहिती समोर आली आहे. नितीन देसाई गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते, त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आणखी कर्जाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसंच कोविड काळात स्टुडिओ बिझनेस कमी झाला होता आणि त्यांचं बरंचसं शूट्स मुंबईतच होत होतं, त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं, असं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयचे सदस्य BN तिवारी यांनी टाइम्ससोबत बोलताना सांगितलं. नितीन देसाई यांच्या निधनानंतर आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केलाय. आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहे, पण एनडी स्टुडिओ टीव्हीचं शोचं शूटिंग होत होतं, त्यानं आर्थिक अडचण काही दूर झाली नाही, असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं. नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करणं कठीण झालं होतं, यासाठी त्यांनी जमीन आणि मालमत्ता तारण ठेवली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होते, अशी प्राथमिक माहिती समोर येतेय. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तोडीची अत्याधुनिक सेवा उपलब्ध देण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालय मुंबई इथं शल्य चिकित्साशास्त्र विभागाचं उद्घाटन श्री मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शासकीय रुग्णालयात सर्व रुग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णसेवा करणाऱ्या शासकीय डॉक्टरांसह त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान आणि वसतिगृहासह चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्यानं खाटा कमी पडत आहेत. प्रत्येक शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता कक्षांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयात कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना यासारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा योजना जास्तीत जास्त गरजूंना कशा मिळतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.